निरीक्षक प्रदीप देशमुख यांना निरोप। नूतन पोलीस निरीक्षक मथुरे यांनी स्वीकारला पदभार। कोपरगाव शहरात गेल्या 1 वर्षापासून सेवेत असलेले शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची शिर्डी वाहतूक शाखा येथे बदली झाली असल्याने त्यांचा निरोप समारंभ आणि नूतन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे स्वागत समारंभ बुधवार कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या सभागृहात पार पडला। यावेळी नूतन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्याकडून पदभार स्वीकारला। पोलीस निरीक्षक देशमुख यांचा पूर्ण कार्यकाळ उल्लेखनीय ठरला असून त्यांनी पदभार स्वीकारला। त्यावेळी कोपरगाव शहरातील सामाजिक वातावरण बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। अशा परिस्थितीत सुद्धा प्रदीप देशमुख यांनी अपुऱ्या मनुष्यबळावर काम करत कोपरगाव शहर शांत ठेवण्यासाठी प्रयत्न केले। यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी देशमुख यांच्या सोबत काम करताना आलेले अनुभव सांगत पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या स्वभावाचे आणि अनुभवी असल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक केले। यावेळी निरोप समारंभासाठी शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्यासह कोपरगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील, पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी पोलीस निरीक्षक देशमुख यांचा सत्कार करत पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या, तर नूतन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे देखील स्वागत करण्यात आले। साहेबांच्या कालावधीमध्ये कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे बरेच गुन्हे उघडकीस आलेले आहेत। म्हणजे इंग्रजांनी सांगितल्याप्रमाणे घर पुढे असतील, मोटर वाहन सुद्धा आम्ही साहेबांना विनंती करायचं आमच्या 2-4 गाड्या काढून द्या म्हणून त्याच्यातून साहेबांकडून बरेच काही शिकायला मिळालं। साहेबांचा स्वभाव एकदम म्हणजे हसमुख चेहरा आहे। समोरच्या व्यक्तीवरती कोणत्याही याच्यामध्ये त्यांची छाप पडते साहेबांच्या व्यक्तिमत्वाची, तशीच छाप साहेबांची माझ्यावरती पण पडो। त्यांना ते काय आपल्या साईनगरीमध्येच गेलेले आहेत, ते काय दूर नाहीत, आमच्या हृदयामध्येच असणार आहेत आणि आमची दररोज त्यांच्याशी भेट होणार आहे, वार्तालाप होणार आहे। भविष्यामध्ये देखील त्यांचे आम्हाला मार्गदर्शन भेटो। मथुरे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मथुरे साहेबांच्यानी आमची खूप हे होत आहे, कारण येवला शहर पोलीस स्टेशनचा चार्ज मथुरे साहेबांना दिलेला होता। त्यानंतर आता साहेब इकडे लगेच कोपरगावला पाठोपाठ आलेले आहेत। साहेबांचं देखील कर्तव्य कठोरपणा आम्ही बघितलेला आहे किंवा मी ऐकलेला आहे। नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये असताना आम्ही साहेबांचा अनुभव सगळे अनुभवलेले आहेत। त्याचबरोबर त्यांनी संगमनेर शहरामध्ये देखील चांगली कामगिरी केलेली आहे। त्यांना कोपरगाव शहरचा आज त्यांनी चार्ज घेतलेला आहे। ते कोपरगाव शहर संगमनेर शहराप्रमाणेच चांगल्या प्रकारे हाताळतील। या ठिकाणच्या सर्व समाजाच्या बंधुवर्गांनी माझी गोष्ट समजून घेतली आणि त्या गोष्टीला शांतताप्रिय करून त्या गुन्ह्याला आम्ही बराचसा आळा घातला। समाजामध्ये जरी काही घटना घडली असेल तरी समाजाच्या त्या लोकांनी मला ते आरोपी तात्काळ हजर करून त्या लोकांना सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न केले। नुसतं गुन्हा झाला आणि आरोपीला मारझोड करणे आणि गुन्ह्यामध्ये त्याला अटक करणे हे पोलिसाचं काम नाही, आणि हे काम पूर्वीचं चालत होतं, गुन्हेगार तशा प्रकारचे होते। परंतु आपण अशाच प्रकारे जर काम केलं तर गुन्ह्याची संख्या वाढत जाणार, गुन्हेगार अजून प्रकारचे गुन्हे करणार। परंतु हे गुन्हे कसे कंट्रोलमध्ये येतील, हा गुन्हा का केला, येणे कशासाठी केला, याचं मूळ जर कारण आपण शोधलं आणि त्याच्यावर जर आपण लक्ष दिलं तर 100% मला गॅरंटी आहे की तो गुन्हेगार पुढे माझ्या गॅरंटी 90% तरी सुधरू शकतो। 10%, 5-10% होऊ शकतो एखादा प्रकार, पण तो 90% सुधरू शकतो। आणि मी ते करून दाखवलं आणि बरेच गुन्हेगार तडीपार केले आपण इथून। त्याचप्रमाणे काही गुन्हेगार अजूनही तडीपारीच्या लिस्टमध्ये आहेत, पण तरी सुद्धा त्यांना मी संधी दिली की बघा तुम्ही याच्या पुढचा गुन्हा दाखल झाला तर तुम्हाला पुढचा तडीपारी होईल म्हणून। तर हे काम करताना कसं आहे की आम्हाला पोलीस खात्यातर्फे आम्हाला थोडंसं स्ट्रिक्ट वागावे लागतं। परंतु माझ्या थोडंसं SP-ना मी पोलीस अधीक्षकांनाच विनंती केलेली होती की मला काम करताना थोडंसं शारीरिक प्रकृती, मला थोडंसं एक स्वास्थ्याची गरज होती, म्हणून मीच विनंती करून थोडंसं मी एक बाजूला जाऊन थांबलो। याचं कारण ती बदलीच माझ्यासाठी केलेली होती मी, आणि परत थोडंसं माझी शारीरिक प्रकृती व्यवस्थित झाल्यानंतर मला परत काम करता येईल। मी आत्तापर्यंत ज्या ठिकाणी काम केलेलं आहे सेन्सिटिव्ह भागामध्ये काम केलेलं आहे। अकोला एक मोठं शहर आहे, धुळे
मालेगाव असं कोणतं शहर नाही की त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम नाही. आणि माझ्या सर्व्हिस बुकमध्ये सुद्धा आतापर्यंत हीच नोंद आहे, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारा चांगला अधिकारी म्हणून आणि पब्लिकशी चांगला रिलेशन ठेवणारा अधिकारी म्हणून. तर हे कारण ते की वरिष्ठ अधिकारी यांचा अभ्यास करत असतात. मला या ठिकाणी आपली सेवा करायला कमी वेळ मिळाला, परंतु मी आपल्याला आश्वस्त करतो की मला अजूनही माझी भरपूर सर्व्हिस आहे. मी आपली सेवा करण्याला आपल्या जवळ राहून अजून चांगल्या प्रकारची सेवा करेल. आणि बाबांची एक कृपा असेल माझ्यावर म्हणून मी बाबांच्या जवळ सेवेसाठी चाललेलो आहोत. एकांचा निरोप आणि एकाचं स्वागत अशा एका छोटेखानी कौटुंबिक कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे सन्माननीय SDPO श्री वमले साहेब, त्याचप्रमाणे माझे मित्र आहेत, बंधू आहेत, प्रदीप देशमुख, कोळी साहेब आहेत, कलिग ऑफिसर्स आहेत, ठोंबरे साहेब असतील, पवार साहेब असतील, पवार साहेब असतील आणि तुम्ही सर्व मित्रवर्य, बंधुवर्य. मी कोपरगाव शहरामध्ये चार्ज घेण्यासाठी आलो आणि चार्ज घेतल्याबरोबर तुमचा सगळ्यांचा परिचय झाला आणि आता हा एक चांगला आपल्याला योग मिळाला एकमेकाशी बोलण्याचा. माझं असं एकच म्हणणं आहे, मी काम करत राहील, तुम्ही माझ्यासोबत येत राहा. माझं काम मी करत राहील, तुम्ही माझ्यासोबत येत राहा. अडचणी आल्या तर नक्कीच शेअर करा. मला अडचणी आल्या तर मी तुम्हाला नक्कीच मदतीसाठी विचारेल. बरोबर आहे की नाही? मी अमुक करेल, मी तमुक करेल हे सांगण्यापेक्षा आपण करत राहू. कुठलाही नेता असेल, कुठलाही लीडर असेल, टीम लीडर असेल, इन्चार्ज असेल, कुणी असेल, तो एकटा कुठलंही काम करू शकत नाही, करत नाही आणि ते त्याचं काम पण नसतं. मी माझं काम करताना माझ्या सर्व टीमचं, माझ्या पोलीस स्टेशनच्या सर्व सहकाऱ्यांचं मी सहकार्य घेणार, त्याचप्रमाणे जनतेचं पण सहकार्य घेणार आणि त्यातून आपण चांगलं काम करू. देशमुख साहेबांच्या कामाच्या बाबतीत तुम्ही जे काही सांगितलं ते सर्व ऐकून फार बरं वाटलं. शहराची एक रचना चांगली बांधून ठेवलेली आहे, त्यांनी लॉ अँड ऑर्डर चांगलं मेंटेन केलेलं आहे हे ऐकूनही बरं वाटलं. त्यामुळे कदाचित मला काही थोडंसं हलकं होईल किंवा काही कामाची मला सुरुवात करताना अगदीच शून्यातून करण्याची गरज पडणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख यांची शिर्डी शहर वाहतूक शाखेला बदली झालेली आहे. त्याच्यामुळं तुमच्यासाठी जरी ते बदलून चालले असले तरी ते आमच्या सोबतच काम असणार आहे. आणि मथुरे साहेब आणि आम्ही पण प्रोबेशनमध्ये सगळ्यांना आम्ही केलं होतं. त्याच्यामुळे आम्ही तिकडे असताना पण मथुरे साहेब आणि आम्ही सोबत काम केलेलं आहे. त्याच्यामुळं तसं दोघांची पण आधी पण काम केलेलं आहे, आता पुन्हा काम करण्यास संधी भेटते. तरी देशमुख साहेबांना पुढच्या त्यांच्या पदावर काम करण्यासाठी शुभेच्छा. आणि मथुरे साहेबांना कोपरगाव शहर पोलीस ठाणे येथील नवीन चॅलेंजेस आणि काय आजीबाई ते उत्तमरित्या हाताळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्यांना पण नवीन इथे रुजू झाल्याबद्दल शुभेच्छा देतो. आणि तुम्ही सर्व जमले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. बिपिन गायकवाड, महाराष्ट्र माझा न्यूज, कोपरगाव.